अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू। मैं मराठी में बात करता हूँ। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उपाध्यक्ष आणि महानगरपालिकेचे गट नेते, तर असे माजी नगरसेवक आणि सर्व गोरगरिबाचे जनतेचे ऐकून घेणारे, त्यांचे प्रश्न मिटवणारे असे किशनभाऊ जाधव साहेब, त्या शाळेचे अध्यक्ष मंगलगिरी साहेब, प्राचार्य साहेब, सर्व शिक्षक वर्ग, माझ्या बालमित्रांनो, आजचा जो प्रोग्राम आहे फार महत्त्वाचा प्रोग्राम आहे. कारण साहेब, या भागामध्ये, या परिसरामध्ये अनेक शाळा आहेत. आमची पण शाळा आहे. जरा खामोश राहो, जरा खामोश. 2 मिनट में खत्म करता, मैं ज़्यादा नहीं वक्त लूँगा. माझी पण शाळा आहे, प्रायमरी आहे, हायस्कूल आहे, ज्युनियर कॉलेज आहे. परंतु ही एक वेगळी शाळा आहे. या शाळेमध्ये विजापूर नाका 1 नंबरपासून रामवाडी 2 नंबर एवढा परिसर जेवढे आहे, त्या शाळेमध्ये विद्यार्थी दाखल होतात. का दाखल होतात? त्या ठिकाणी 4 भाषा शिकवली जाते. या ठिकाणी आज या देशामध्ये, परदेशामध्ये इंग्लिशची फार गरज आहे. इंग्लिश मीडियममध्ये 1-2 शब्द बोलले की त्याचा त्यावर प्रभाव पडतो. तर ह्या उर्दू माध्यमच्या शाळेत, या एक अल्पसंख्याक शाळेमधून एक इंग्लिश मीडियमचं शिक्षण दिलं जातं, उर्दू शिक्षण दिलं जातं, मराठी शिक्षण दिलं जातं, अरबी देखील या ठिकाणी शिक्षण दिलं जातं. या 4 भाषा या ठिकाणी हिंदी देखील या ठिकाणी शिकवलं जातं. त्यामुळे ही एक संस्था या सोलापूर शहरामध्ये सर्वांच्या नंतर आहे, पण सर्वांच्या पुढे चालत आहे. आणि या शाळेमध्ये सर्वांना वाटतं की बाबा माझा मुलगा चांगला शिकला पाहिजे, इंग्लिश बोलता आलं पाहिजे, चांगलं नोकरीवर गेला पाहिजे. त्या उद्देशातून विजापूर नाका 1 नंबरपासून पूर्ण 1-2 नंबर ती आणि परत हा एवढा परिसरचा रामवाडी म्हणा, सेंट्रलमेटिक एरिया, या संपूर्ण एरियामधून विजापूर नाका हद्दवाडामध्ये जेवढे विद्यार्थी आहेत मोजून आणि चांगले सुशिक्षित पालक, त्या पालकाला वाटतं की माझा विद्यार्थी पुढे गेला पाहिजे, असे विद्यार्थी या ठिकाणी आलेत. हे सध्याला एवढं शाळा चालवणं, अनुदान ज्या शाळेला आहे त्याला देखील चालवणं आज अशक्य आहे. परंतु हे लोक इतक्या सरांनी सांगितल्या भाषणामध्ये आता की बाबा हे संचालक मंडळ आणि विद्यार्थ्याकडून नॉमिनल विद्यार्थी, गरीब झोपडपट्टीमध्ये लोक आहेत या ठिकाणी, त्यांनी सांगितलं त्यांचे शब्द बरोबर आहे. 100% कोणी देत नाही या ठिकाणी, 50-60% वसूल होत असेल. पण ते त्यांना शिक्षण जे आहे डोनेशन देतात, लाख 2-2 लाख, त्या देखील शिक्षण मिळत नाही. पण हे शिक्षण या ठिकाणी मिळत आहे, ती एक गर्वाची भाव आहे या ठिकाणी. तर अशा शाळेमध्ये आपण तर तडफदार आहात आणि तुम्ही तर काम करणारे नगरसेवक आहात. असं नाही बाबा गल्लीगावामध्ये नगरसेवक, मी पण नगर झालो होतो, पण माझ्यापेक्षा देखील आपण त्या सोलापूर शहरामध्ये नाही अनेक ठिकाणी एक आपण उपाध्यक्ष असल्यामुळं राष्ट्रवादीचे अजित पवार गटांचे तुम्ही गट नेता देखील आहेत आणि नियोजन मंडळावरती देखील आहात. आपण तुम्ही कुठून निधी कसा आणायचा, कसा या लोकांना गरीबाला आपण पैसे द्यायचे, त्यांचा प्रश्न कसे मिटवायचा. आणि आपल्यावरती वर्धासन म्हणजे अजित पवार जे आहेत, ज्यांच्या हातात महाराष्ट्राच्या तिजोरी चाव्या आहेत आणि त्यांच्यासोबत तुम्ही आहात. आणि तुम्ही ज्या वेळेला त्यांना शब्द दिलात, मी अनुभवलेला आहे. कारण मी ज्यावेळेला नगरसेवक होतो, मी ज्यावेळेला मी 2 वेळा 3 वेळा सभापती केलो होतो, पण मला त्या ठिकाणी 2 करोडचं काम केलो. नंतर त्या ठिकाणी काम थांबले गेले त्यांना आपल्या कब्रस्तानचं. त्या कब्रस्तानमध्ये फार मोठी 5 एकर 9 कोटी जमीन आहे, फार मोठी 2 कोटीची बिल्डिंग उभा राहिली, पण तिच्यावर छत नव्हतं. पावसामुळे मैत जात होती, मैत पावसाने उभा करत होतं. उन्हाळ्यामध्ये प्रत्येक गोष्ट त्या स्मशानभूमीमध्ये फार मोठा गंभीर प्रश्न होता. आपण मी नगरसेवक आपल्याला सांगितलं आणि आपण मध्ये ज्या वेळेला मी आपल्याला कॉन्टॅक्ट केलं, आपण त्यांना खूप त्याला म्हणजे मन लावून
हे फाईल उटप करून कुठला निधी कसा, हे निधी होता फॉरेस्टमधला, ते होता नवी जिंदगीचा, कुठून तुम्ही ओढून आणला आणि हे आमच्या जन्नतपूर फिरोजमध्ये गेल्या 15 दिवसामध्ये एक प्रोग्राम केला, 50 लाख रुपये देऊन त्या ठिकाणी छत उभा केलेलं आहे. त्या ठिकाणी छत देखील होणार आहे, परत त्याला दिलावा देखील होणार आहे, परत त्याला कलर देखील होणार आहे, फरशी देखील होणार आहे आणि त्या खिडक्या देखील लागणार आहेत. एक फार मोठा प्रश्न सोलापूर, मी त्यांची स्तुती करत नाही, सोलापूर शहरामध्ये साहेब जेवढे आमचे स्मशानभूमी आहेत, सर्वात मोठा हा स्मशानभूमीचा आमचं जनस हॉल तयार झालेला आहे. हा सर्वात मोठा आहे. या ठिकाणी असतील कोण 40 बाय 40, 30 बाय 30, 20 बाय 20 असेल, परंतु हा जो आहे 40,000 स्क्वेअर फूटचा, म्हणजे एवढा जवळ या ठिकाणी आपण या ठिकाणी निधी दिला. वरचं जे आपण जे त्या वर्षीची आमची राहिलेलं काम जे अर्धवट होतं त्याला छत दिला आणि फार मोठा या विजापूर नगर परिसरामधल्या अल्पसंख्याक मुसलमान लोकांचा प्रश्न आपण मिटवलेला, की आमची मुसलमान जनता कधी आपल्याला विसरणार नाही. कारण आज जो आहे आता तेच तर प्रश्न म्हटलं आणि की तुमच्यासमोर आजच्या अगोदर सांगितलं मी, आपण तर मान्य केलेलं, ते अल्पसंख्याचे नेते आले होते त्यांनी देखील मान्य केलं. आता फक्त त्या स्मशानभूमीसाठी म्हणून त्या ठिकाणी मानून लोक आहे, पण मनात आलं म्हणून मांडायला लागले. त्या ठिकाणी एक वॉल कंपाऊंडचं आणखी रोडची व्यवस्था फार गरजेचं आहे. ते जर केलं कायमचं 2 पिढीचं त्या ठिकाणी व्यवस्था होऊन जाईल, आपलं नाव कायम स्वरूपी राहील. आता राहिलं या शाळेचं कास्ट फार आता त्यांनी आपल्या सांगितलं साहेबांनी त्यांच्या भाषणामधून की बाबा या ठिकाणी बाजूला जी जमीन घेतलेली आहे त्या ठिकाणी गावात उगवतं, सापं फिरतात, त्या ग्राउंडचा सध्याला मुलांना वापर होत नाही. तर आपल्याला एक नम्र विनंती आहे, या संस्थेने मी आपल्याला विनंती करतो की ही आमची शाळा आहे, तर ह्या ग्राउंडमध्ये जेणेकरून त्या ठिकाणी खेळाचं साहित्य म्हणा, एक रूम म्हणा आणि त्या ठिकाणी ग्राउंड क्रीडांगण एक आपण करून दिलात आणि ते चांगल्याप्रमाणे गेट जर लावून दिलात, त्या मुलांचं खेळण्याचं एक त्यांची म्हणजे खेळण्यासाठी म्हणून एक तिचं प्रश्न फार मोठा मिटेल. आणि त्या रूममध्ये साहित्य समजा सायन्स हॉल, सायन्सचं साहित्य म्हणा किंवा खेळाचं साहित्य म्हणा त्या रूममध्ये ठेवता येईल. आणि आपण ऐकून घेतलात आणि जरूर मला खात्री आहे की हे जे साहेब नुसतं बोलत नाहीत, की बोलल्यानंतर शब्दानंतर त्याचा पाठपुरावा करतात आणि हे जेवढी आपली कामं ते मार्गी लावतात, असे एक नेते आहेत आणि असे एक माझे नगरसेवक आहेत, गट नेते आहेत आणि ज्यांच्या हातात तिकडे चावे आहेत त्यांचे जवळचे एकदम मित्र अशासारखे आहेत. तर हे आपल्याला काळजी करायचं कारण नाही. त्या संस्थे अध्यक्षाला मी वचन देऊ शकतो यांच्यातर्फे, कारण मी अनुभवलेलं आहे. गेल्या 15 वर्षापासून त्यांचं शब्द, त्यांची वागणूक, त्यांचं ज्यांच्यासमोर जे प्रॉब्लेम आलेत त्यांनी आतोनात प्रश्न मिटून मार्गी लावलेले आहेत. कारण हा पण मार्ग लावण्यासाठी त्यांना काय फार मोठं समोर काम नाहीये. करोडोनं तिने आणतात, लाखोनं करोडोनं निधी आणतात आणि प्रश्न मिटवतात. हा एवढा मोठा प्रश्न आहे आणि संस्थेने मांडलेला मुद्दा आणि मी पण तो उचलून धरलेला मुद्दा आपण मार्गी लावाल अशी मी मनापासून आपल्याला विनंती करतो. माझ्या शेवटी संपवतो.